माता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया। नवी मुंबई के वाशी सेक्टर 17 में गणेश चतुर्थी के अवसर पर नौशाला पावनारा गणपति की स्थापना की गई। स्थापना के अवसर पर गणेशोत्सव मंडल के प्रमुख संपत शिवालय के साथ महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक अपने पूरे परिवार के साथ शामिल हुए, जहां सभी लोग गणपति की पहली आरती का हिस्सा बने और गणेश प्रतिमा की पूजा की। करीब 41 वर्षों से वाशी के विभिन्न स्थानों पर संपत शिवालय के माध्यम से भव्य दिव्य गणेशोत्सव मनाया जा रहा है। यहाँ के गणपति के बारे में मान्यता है कि भक्त जो भी इच्छा व्यक्त करते हैं उसे गणेश भगवान पूरी करते हैं। यही कारण है कि गणपति पंडाल में आने वाले लोग गणेश प्रतिमा के सामने विराजमान नंदी के कान में अपनी मनोकामनाएं व्यक्त करते हैं। आरती के बाद वन मंत्री गणेश नाइक ने कहा कि मेरी इच्छा है कि संपत शिवालय 100 वर्ष पूरे करें और मैं उनके साथ 100वें वर्ष में यहाँ पर गणपति की पूजा करूँ। वाशी नगरामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा गौरवलेलं आणि अतिशय शिस्तबद्ध मंडळ म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला ते संपतराव शिवाळे यांच्या नेतृत्वाखाली गेली 41 वर्ष जो सार्वजनिक गणेशोत्सव सेक्टर 17 मध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि पुढे तो आयोजित करण्यात येणार आहे। एकूणच शिस्तबद्ध वातावरण, मंगलमय वातावरण आणि सर्व घटकांना आनंद देणारा परिसर, त्याच्यामुळे ह्या गणपतीच्या दर्शनाला लाखो लोक येतात आणि ही परंपरा अखंड अशीच कायम राहील। संपतराव शिवालेंच्या 41 झालं, 100व्या वर्षीचा संपतराव शिवालेंच्या नेतृत्वाखाली हा गणपतीचा उत्सव साजरा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय प्रार्थना यंदा करताय? काय नाही, सगळ्यांना सुखी संपन्न ठेव, संकट सगळ्यांची दूर कर केलेली। शेवटी हजारो येणारे संकट परमेश्वर हात करतो, परंतु आजूबाजूने सटकून काही येतात त्याचा आपल्याला त्रास होतो, परंतु परमेश्वराचं अस्तित्व असल्यामुळेच जी काय मिळते ती आपल्याला शांतता, संपन्नता आणि परमेश्वराचं कायम नामस्मरण करावं अशी सगळ्यांना माझी प्रार्थना। वहीं संपत शिवालय ने कहा कि हर साल भक्त यहाँ पर बड़े पैमाने पर आते हैं और गणेश भगवान उनकी इच्छाएं पूरी करते हैं। वाशी सेक्टर 17 एक मिनी इंडिया के तौर पर जाना जाता है, जहाँ पर देश के सभी हिस्सों के लोग रहते हैं। हर जिले के लोग आपको यहाँ पर मिल जाएंगे, जिसके चलते एक मिनी इंडिया की तरह यहाँ पर गणेशोत्सव मनाया जाता है, जहाँ पर सभी लोग बड़े ही उत्साह के साथ शामिल होते हैं। गणेश भक्त हर साल यहाँ पर बड़े पैमाने पर दान करते हैं, जिसके चलते ही आज हम गणेश प्रतिमा को सोने के आभूषणों से सजा सके हैं। गणेशोत्सव मंडळाचं 41 वर्ष आहे। 1985 साली या गणेशोत्सवाची स्थापना झाली। या सेक्टर 17 मध्ये गणेशोत्सव स्थापना करत असताना या सेक्टर 17 मध्ये हा मिनी इंडिया समजला जातो। यामध्ये प्रत्येक देशाचे, प्रत्येक जिल्ह्याचे, प्रत्येक राज्याचे कुटुंब या ठिकाणी राहतात आणि हे सर्व कुटुंब एकत्रित येऊन आणि दादांच्या आशीर्वादाने 1985 साली गणेशोत्सवाची मंडळाची स्थापना झाली। दादा, यंदा साहेब जे प्रतिकृती साकार करण्यात आलेली आहे, काय याचं वैशिष्ट्य आहे, काय सांगाल? बघा, मंडळाने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सर्व मंदिराच्या प्रतिकृती साकारल्या होत्या, विविध तीर्थक्षेत्र साकारलेले होते, विविध प्रकारचे इतर काही देखावे सांकल्पिक देखावे उभे केलेले होते। पण यावर्षी कृष्णाचा महल, कृष्ण महल हा साकारलेला आहे। आपण पाहिला असेल
की एवढा भव्य दिव्य कृष्णमल आम्ही साकारलेला आहे आणि मुंबईच्या जनतेसाठी हे 24 तास खुला राहणार आहे. आणि हे साकारत असताना कृष्णमल जवळजवळ 40 ते 45 लोक फिल्म सिटीतली या ठिकाणी कामं करत होती. आणि ती कामं करत असताना मला आनंद वाटतो की 41व्या वर्षामध्ये पदार्पणाला गणेश उत्सव साजरा करताना कोणतंही या ठिकाणी काही घटना घडल्या नाहीत. हे विशेष या गणपतीच्या कृपेमुळे होतं. आणि हा नवसाला पावणारा महाराजा हे जनतेने नाव दिलेलं आहे. आपण पाहिलं असाल की या गणपतीला मुकुट असेल, हार असतील, दंत असतील, हात असतील, पावलं असतील, कमरपट्टा असेल, बाजूबंद असतील, तोडे असतील, गदा असेल, ह्या सर्व वस्तू भाविकांनी या गणपतीला अर्पण केलेल्या आहेत. आणि म्हणून इथल्या जनतेने नवसाला पावणारा महाराजा गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. हे मंडळ पहिल्यापासूनच पर्यावरणमुक्त आहे. या मंडळाचे देखावे करत असताना विविध देखावे किंवा विविध तीर्थस्थळ दाखवत असताना या ठिकाणी संपूर्ण PVP मुक्त असं हे देखाव असतो. या ठिकाणी फायबरचा संपूर्ण देखाव उभा करण्यात आलेला आहे. हे पाहिलं असेल आपण की हे संपूर्ण फायबर आणि कपडा अशा ठिकाणी हा देखाव उभारलेला आहे. आणि म्हणून आम्ही हे पर्यावरणमुक्त हे मंडळ आहे. ह्या मंडळामध्ये 1985 सालापासून गणेशने पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी येतात. मला वाटतं यावेळची म्हणजे गेले 3-4 वर्षापासून त्यांची 3री पिढी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी येते. आणि म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा किंवा येथील जनतेलासुद्धा त्याचा अभिमान वाटतो की गणेश नायकांची 3री पिढी या गणपतीची स्थापना करण्यासाठी येते. आणि या गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहाने साजरी होते. म्हणून इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना 17मधील रहिवाशांना आणि मंडळाचे जवळजवळ 300-400 यंग कार्यकर्ते जे आहेत हे खूप मेहनत घेत असतात. आणि म्हणून मंडळाचं काम करत असताना मलासुद्धा अतिशय आनंद होता. पूर्वी एवढे कार्यकर्ते नव्हते, कारण 1984-85 साली हे सेक्टर 17 हा स्थापन झाला. परंतु आज या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्ते म्हणून कुठेही त्याची मला उणीव भासत नाही. आता परवाच बघितलं असेल आगमन सोहळ्याला 7-8 हजार पब्लिक जवळजवळ होतं. कार्यकर्ते जवळ 400-500 कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं. मग तिथं कुठलाही कार्यकर्ता असा म्हणत नाही की मला हे काम नको ते काम नको. प्रत्येकजण आपल्या जे काम सांगेल ते कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि मंडळात सुद्धा स्थापनेनंतरसुद्धा हे मंडळामध्ये काम करत असताना कार्यकर्ते किंवा इथले रहिवासी कोणत्याही प्रकारे अगदी उत्साहाने काम करतात. म्हणून मलासुद्धा त्याचा अभिमान आहे.